होतो महत्वाची स्पर्धाच आपण अनुभवतोय जिथे श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन माणगाव यांच्या तर महत्व आता फुल टॉस वा त्या फटका आला टायमिंग प्रॉपर स्कोअर लेगच्या वरून चौकार आल्यानंतर आता षटका येताना पाहायला मिळतात षटकार येताना पाहायला मिळतात आक्रमण झालं आणि षटकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 10 धावा पहिल्या 2 चेंडू मध्ये मात्र 10 धावा फलकावरती येताना पाहायला मिळतील बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत तांबट यांच्या बॅटमधून यावेळीचा बॉल खोलात होता समोर खेळायचा होता मिड ऑनला चांगल्या पद्धतीची फिल्डिंग बघायला मिळते आणि आता डॉट बॉलची सांगता बघायला मिळेल यस अशा पद्धतीचे चेंडू अपेक्षित आहेत याच रीतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर श्रीकांत तांबट यांना तुम्ही थांबवू शकता आणि त्यांना थांबवलं तर धावसंख्येचा वेगही थांबवला जाईल मग धावसंख्येमध्ये कुठेही वाढ होताना पाहायला मिळेल का बागफुटला जाऊन कट केला बघा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध एक चांगल्या पद्धतीचा फटका एक दर्जेदार दिमागदार अजून एक चौकार आपण जर पाहिलं तर आता 4 धावा येताना पाहायला मिळतात चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 14
अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी असं वाटलं तर जवळपास फुलटॉस असेल, पण तदनंतर स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला. बॅकफुटला जाऊन खेळत असताना तिथे मात्र एका धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतं. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या वधारताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा येताना आपण पाहिलं. 5 चेंडू झाले, 15 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही या षटकाचा विचार केला तर शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी असेल. या ओव्हरचा अजून एक लास्ट बॉल बाकी राहिला. महत्वपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत आहेत, ते आले, थोडेसे महागडे ठरताना बघायला मिळाले आणि 15 धावाही त्यांनी खर्च केला. शेवटचा बॉल कसा टाकतील आणि या शेवटच्या बॉलला फेस करतील बॅट्समन प्रनिल खरंगटे. या मॅच मधला आतापर्यंतचा पहिला बॉल फेस करतील. हाफ ट्रॅकर बॉल होता, सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. शॉर्ट पॉइंटला फक्त एकच धाव घेण्याचा निर्णय दोन्ही फलंदाजांनी घेतला आणि या एक धावेच्या साह्यानं षटकाची सांगत होताना बघायला मिळेल. आणि पूर्वार्धाच्या खेळातील पहिली पॉवर प्लेची ओव्हर इथे कंप्लीट झाली आहे. धावा धावफलकावरती लागल्या तर तब्बल 16 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल, पण त्या पलीकडे घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकूया सुमधुर संगीत. यू गे यू आहे. येताना पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज स्वप्नील आले. दुसऱ्या षटकासाठी त्यांना मात्र आमंत्रित करण्यात आले आणि स्वप्नील कशी गोलंदाजी करतील, कारण की आतापर्यंतच्या 16 धावा या मात्र धावफलकावरती पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या आपण पाहिल्यात. यानं ते स्पष्ट केलं. बॅटिंग करत असताना टीम आपण जर पाहिलं श्रेयांश शिल्ले पण या संघानं, आणि त्यांना माहिती आहे धावा खूप सारा बनवायच्या. सुरुवात दमदार अपेक्षित आहे, ती सुरुवात चांगलीच झाली आहे. शेवट गोड होईल का? समोर बॅट्समन प्रणील. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर चालला. यस पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. अवंतर स्वरूपाची धाव स्कोरकार्ड वरती प्लस होईल. एक एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळते आणि या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 17 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या लागल्या जातील. गोलंदाजी मार्गवरती जे नवीन गोलंदाज स्वप्नील आले त्यांना मात्र कमबॅक मिळवून द्यावा लागेल टीमला, अन्यथा अथवा या संपूर्ण सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर खूप साऱ्या धावा बघायला मिळतील. पॉवर प्लेचं दुसरं षटक टाकण्यासाठी आलेत बॉलर स्वप्नील. मोठा रनअप आणि अगदी एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतील, त्यासाठी दुसऱ्या षटकासाठी त्यांना बोलवण्यात आलंय. हा ट्रॅकर बॉल होता. बॅटचा फेस आधीच ओपन केला. मोठा फटका मारण्याचा मोहच आवरला नाही. ताकदीचा वापर करण्यात आला. शॉट सिलेक्शन चांगलं होतं, पण टायमिंग फसलंय. बॉल यायच्या आधीच बॅटचा स्विंग झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शरीरावरती चेंडू आदळणार राहिला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचा धावफलकही पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती पोहोचली. 18 धावा धावफलकावरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा स्वप्नील सज्ज. यावेळीचा स्वप्नीलचा बॉल अडवा. बॅटनं नाव आहे श्रीकांत तांबटेच्या बॅटमधून ऑन साइडला षटकार. पहिलं तर 6 धावा आल्यानंतर स्वप्नील वरती आक्रमण झालं. टीमची धावसंख्या वाढली आणि 24 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. या 24 आणि त्यानंतरचा अजून एक मोठा फटका. काय फटका होता! फटका चांगला होता, पण तिथे क्षेत्ररक्षणही सजवण्यात आले. लॉंग ऑफला पकडले गेले श्रीकांत तांबट येथील. मैदानाच्या बाहेर सर्वाधिक मोठी विकेट. पहिला धक्का. श्रीकांत बॅक टू दी डगआउट.
आपण पाहतोय तब्बल 24 धावा आणि 24 या आकड्यावरती एक मोठी विकेट आपल्याला बघायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले बॅट्समन श्याम खेळपट्टीवरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता स्ट्राइक एंड वरती बॉलर स्वप्नील मोठी सफलता आपल्या नावे केली. कॉन्फिडन्स लेवल थोडे हाय झाली असेल, पुढचा बॉल टाकतील पण हाई बॉल फुल टॉसच होता. फुल टॉस गेला मिड विकेटच्या दिशेला. बॉल चाललाय सरळ सीमारेखेच्या बाहेर. आला श्याम यांच्या बॅटमधून आलाय चौकार. पहिल्या चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वाढली आणि टीमची धावसंख्या तब्बल 28 धावा या मात्र धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल हाई लोअर फुलटॉस चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल चाललाय. यस पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अवंतर स्वरूपाची धाव मिळते. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळेल आणि एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या વધારताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती लागतील. बॅटिंग करत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो श्रेयांश 11 टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करावी लागते. आता ही बॉल चांगला. आता टप्पा पडतो ना पडतो बॉल थोडा खाली बसला. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला आणि त्याच वेळेला तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती नियंत्रित चांगली गोलंदाजी आता बघायला मिळते स्वप्नीलची. या षटकाचा शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी, जिथे पहिल्या 11 चेंडू मध्ये 29 धावा आणि या बॉलवरती आक्रमण चढवण्यात आलं. स्क्वेअर लेगला चांगला फटकाही आला आणि तिथे सुद्धा बघायला मिळतील धावा. 4 षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती मिळेल चौकार. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर आता फलंदाजी करणारी टीम थोडी वरचढच बघायला मिळते. धावा ते मात्र खूप सारे बनवताना पाहायला मिळतात. श्रेयांश 11 टीम आपण पाहतो टॉस हरली पण मनोबल अजिबात हरले नाहीयेत आणि अगदी एक वेगळ्या जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज बॅटिंग करताना पाहायला मिळतील. अद्भुत त्यांचा खेळ, आकर्षक त्यांची बॅटिंग आता प्रभावित करताना पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा पद्धतीचा खेळ चालू राहिला तर येणाऱ्या 5 षटकामध्ये खूप सारा धावा. मग यदा कदाचित आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आजच्या दिवसाची सर्वाधिक मोठी धावसंख्या असू शकते. पण त्याही पलीकडे एकाच ब्रेक थ्रू अजून मिळाला ना तर कमबॅक होऊ शकतो गोलंदाजी करत असताना दुर्गेश 11 या टीमच्या बाजूने सुद्धा. कारण की बघा दोन्ही बाजूचं पारड जड आहे. दोन्ही बाजूचा विचार केला तर दोन्ही बाजूमध्ये चांगलेच खेळाडू आहेत. पुढचा बॉल समोर येणारा चेंडू रडार मध्ये आलाय. त्याला फेकले लॉंग ऑन ला क्लिअर करत दमदार षटकार. SCPL मध्ये काय खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती षटकार, विराज वरती आक्रमण. हा फटका चांगला होता. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. बघा षटकार आला ना त्याच वेळेला लगेच निर्णय घेतला नाही. इथे मात्र आपल्याला एकच घ्यायची आहे आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर सिंगल मध्ये कन्वर्ट केलं. एक धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात. धावा खूप साऱ्या येतात. धावांसाठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये मेहनत, संघर्ष सगळं काही या संपूर्ण मॅचच्या माध्यमातून आपल्याला दाखवलेलं बघायला मिळतं या दोन्ही टीमच्या बाजूने. पुढचा बॉल समोरचा बॉल होता. श्यामनं बॅट फिरवली पण बॅटने बॉलचा संपर्क आता कोणताही झाला नाहीये. इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला निश्चितपणे बघायला मिळेल. पहिल्या 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च घालताना पाहायला मिळेल विराज, पण पुढच्या 3 चेंडूवरती कमबॅक करतील का हाही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. कारण की बघा 40 धावा आला. तिसरंच षटक अजूनही चालू आहे. 3 बॉल बाकी राहिलेत.
डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग, पुढे सरसावत फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे नाहीये. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतील. श्याम इथे खेळताना बघायला मिळतं 2 डॉट बॉल. आता श्याम यांना सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की बघा आता गोलंदाजी करत असताना विराजही कमबॅक करतात, कारण की पहिल्या 2 चेंडूमध्ये त्यांनी 7 धावा दिला जरूर, पुढच्या 2 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केली नाही. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, इथे तिसरं षटक मार्गस्थ विराज. यावेळीचा बॉल चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतात. बॅटने खेळण्यात आला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलच्या मागे पळताना पाहायला मिळाले. एकदम मिळेल आणि त्याही पलीकडे एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतं. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या तब्बल 41 धावा धावफलकावरती. या षटकाचा शेवटचा आणि एक अंतिम चेंडू येणं बाकी. 41 धावा धावफलकावरती लागलात. तिसऱ्या षटकाचा लास्ट बॉल समोर फेस करतील बॅट्समन प्रणील, ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आपण याच ओव्हर मध्ये बघितला होता. प्रणील ऑन स्ट्राइक. टप्पा बघा पडला. बॉल टप्पा पडतो ना पडतो. अनेक उसळी घेत असताना यष्टीरक्षकाचा वेध घेणारा पहिला हा चेंडू डॉट बॉलची सांगता करणारा. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते तब्बल 41 धावा. 3 षटकाखेर 41 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणारे पुढचे शेवटचे 2 षटक खूप सारे महत्वपूर्ण राहतील या मॅचच्या दृष्टिकोनातून, कारण की बघा एकात मोठा फटका या सामन्यामध्ये कशा पद्धतीने धावा वाढवतोय आपण मॅच सुरू झाल्यापासून पाहतोय. आणि एका डॉट बॉल आपण पाहिलं तर गोलंदाजांच्या माध्यमातून प्रेशर क्रिएट करण्याचं काम फलंदाजांवरती होत आहे. हे अपेक्षित आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता, गोलंदाजी चांगली झाली पाहिजे, फलंदाजी चांगली झाली पाहिजे, तरच एक चांगला खेळ आणि चांगली टीम म्हणून त्या टीमकडे आपण बघतो. आणि निश्चितपणे तेच काम अद्यापचे हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतील. समोर आहेत श्याम, गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील. स्वप्नीलचं हे षटक आला आला स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वप्नील का स्वागत. षटकार षटकार आपण पाहिला. पुढचा बॉल. याही वेळेचा चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईनला खराब फिल्डिंग. बॉल चाललाय सरळ जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार. चौकार. यावेळीचा चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका. लॉंग ऑफला पण पुन्हा पकडले गेले तिथे सुद्धा आणि अजून एक सफलता आता पुन्हा स्वप्नीलच्या नावावरती. आणि श्याम हा महत्वाचा फलंदाज मैदानाच्या बाहेर. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील सुनील खेरटकर. सुनील खेरटकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतील. पुढचा बॉल पुन्हा स्वप्नील. चांगल्या पद्धतीचे चेंडू. बॅटची लिडिंग एज आणि आला आला सुनीलही मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. स्वप्नील यांच्या नावे अजून एक सफलता या मॅच मध्ये.
51 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 51 या आकड्यावरती 2 एका मागोमाग फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले आणि 2 महत्वाच्या विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. नवीन फलंदाज सौरभ दाखल झालेत खेळपट्टीवरती स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल पुन्हा स्वप्नील ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिकच्या कदारावरती स्वप्नील. सन्माननीय भारतजी गोरेगाव साहेब गोरेगावकर इथे उपस्थित राहतात. त्यांचं हार्दिक स्वागत. पत्रकार आहेत आणि निश्चितपणे त्यांची ही उपस्थिती या संपूर्ण स्पर्धेला लाभते. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पुढचा बॉल खोला टाकलेला चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. अलंग विथ कार्पेट लॉंग ऑफच्या दिशेला फटका आलाय. एक धाव तिथे मिळताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल करण्यात आला. मागणी घेण्यात येईल. पूर्तता होणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल आणि या एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 52 धावा. सन्माननीय संतोषजी गवस्कर आणि निशिकांतजी चव्हाण साहेब ही इथे उपस्थित राहतात. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. स्वप्नील चांगली कामगिरी करतात. याही वेळचा बॉल आताही आपण जर बघितलं तर नाकातोंडा जवळून जाणार चेंडू राहिला आणि आताही मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉलची सांगता. अजून एक डॉट बॉल षटकाची सांगता. सर्वाधिक महत्वाचा कमबॅक करायला स्वप्नीलचा ज्यानं बघा स्वप्नीलला दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं तेव्हा स्वप्नीलला 17 धावा खर्च केला होता. पुन्हा त्याला चौथ्या ओव्हरसाठी पुन्हा त्याला वैयक्तिक दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं तेव्हा त्यानं फक्त 11 धावा खर्च केला आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा त्यानं खर्च केला होता. 4 चेंडूमध्ये 2 महत्वाच्या विकेट आणि एकच धाव त्यानं खर्च केली. 4 षटका अखेर संघाची धावसंख्या 52 धावा. शेवटचं आणि एक अंतिम षटक हे मात्र आता आपल्या भेटीसाठी येईल. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हर. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कोण येतील याच्याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. नवीन बॉलर देवदास राळे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती. देवदास आले. देवदासांना चांगली कामगिरी करावी लागेल. स्वप्नीलने जशा रीतीची गोलंदाजी या षटकामध्ये केली त्या पद्धतीचीच गोलंदाजी आता देवदास यांना सुद्धा करून दाखवावी लागेल. षटकातील बॉल क्रमांक आपण पाहतो. पहिला स्लॉग ओव्हर रणामारीचे षटक आहे आणि पहिलाच बॉल. पहिला चेंडू खोला टाकला होता. आडवा बाटणं चांगल्या पद्धतीचा फटका येताना पाहायला मिळेल. वाईडिश मिड विकेटने कऊ कॉर्नरच्या मधोमध क्षेत्ररक्षक वेगानं आले. थोडी खराब फेक राहिली हरकत नाहीये. बॅकअप चांगलं मिळताना पाहायला मिळेल. एका जागेवरती समाधान दोन्ही फलंदाजांनी इथे सुद्धा मानलं. एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या 53 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. 53 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही या षटकाचे 5 बॉल बाकी राहिलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. शेवटचं षटक आहे. धावा अपेक्षित आहेत आणि यस अपेक्षांची पूर्तता करण्यात येईल. एक दमदार स्ट्रोक दिमागदार फटका लॉंग ऑनला षटकार. आता लोवर फुल टॉस बॉल फुल टोल केला ऑन साइडला. वाईडिश मिड विकेटला आता फेकून दिला. बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. मध्ये बॉलची मागणी केली जाते. बॉलची पूर्तताही करूया कारण की बघा 2 दूरवरचे फटके इथे मात्र आपण पाहिलं सजवले पण बघितले. प्रनिल खरंगटे यांच्या बॅट मधून 3 षटकाराच्या साह्याने ते मैदानावरती उभे आहेत. एक सिंगलही येताना पाहायला मिळाली. अशा स्वरूपाच्या धावा त्यांनी मात्र बॅट मधून आपल्या बनवल्यात. पण त्याही पलीकडे आपण जर पाहिलं तर या शेवटच्या षटकाचा खरपूस समाचार मात्र ते घेताना पाहायला मिळालेत. अजूनही एक महत्वपूर्ण जर आपण इथून पुढे विचार केला तर एक निर्णायक शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत. या मॅच मधील पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचे 3 बॉल बाकी. समोर फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय
बॅट्समन प्रणील जे सेट झाले एक चांगला फटका डिफेन्सला कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेचला. क्षेत्ररक्षक येतील, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी आणि बघता बघता दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. धक्का क्रमांक अद्यापचा चौथा. बॅटर सौरभ मैदानाच्या बाहेर. श्री शिवछत्रपती असोसिएशनचं हे वादळ 2 दिवस मैदानाच्या आतमध्ये बिरबिरताना पाहायला सुद्धा बघायला मिळेल. आणि एक दमदार स्पर्धा, या स्पर्धेच्या माध्यमातून एक दमदार आयोजन, दमदार नियोजन. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस, तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला श्रीयांश 11, त्यांच्या विपक्षामध्ये टीम दुर्गेश 11. चांगला पद्धतीचा फटका मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध बॉल आला सीमा रेखेच्या बाहेरही गेला. 4 चौकार. आणि ही सोन्याची अंगठी कोणाच्या नावे जाईल हे बघावं लागेल. आणि त्यासाठीची 2 दिवस लढतही चांगल्या पद्धतीची आपण पाहणार आहोत. एक चांगल्या पद्धतीचा फटका एकदा मिळेल. दुसऱ्या धावेची मागणी पुन्हा करत असताना आता अजून एक विकेट सॅक्रिफाईस करण्यात येते, पण हरकत नाहीये. शेवटचा बॉल होता. एक धाव तिथे मात्र मिळेल. एका धावेच्या साह्यानं धावा झाला तर तब्बल 71 आणि 72 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 30 चेंडू, 72 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी बॅटिंग करत असताना टीम आता बघायला मिळेल. ती मात्र दुर्गेश 11. कोण जिंकेल कोण हारेल बऱ्याच घडामोडी बाकी आहेत. 72 धावांचा पाठलागही बाकी आहे आणि एक इनिंगही बाकी आहे. त्या पलीकडे आपण पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन आणि या दुसऱ्या सत्रासाठी सेकंड इनिंग मध्ये ऐकूया आमचे साथी समालोचक माणगावचा गोड आवाज, मनोज सरांचा आवाज ऐकूया. तुम्ही कुठे जाऊ नका, पात्रा बघत राहा, स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद. त्या पलीकडे DJ ओमकार यांचं सुमधुर संगीत ऐकूया. धन्यवाद. आणि सन्माननीय अजयजी नडकर साहेब यांच्या शुभ हातानं आपण मान्यवरांचा शुभ सन्मान, सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. लोकशाही चॅनल रायगड जिल्हा चे प्रतिनिधी आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. SCPL 2024 या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून 4थं पर्व आणि त्याचं संपूर्ण श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनला गर्व. एक दमदार आयोजन, दमदार नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय भारतजी गोरेगावकर साहेब, धन्यवाद. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून पुन्हा एकदा आपले आभार. आणि जाऊया आमचे साथी समालोचक मनोज सरांच्या आपण समवेत. अरणा 11 तळेगाव आणि कृषीभूमी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणि व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये भारत सर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हातानं आपण लगेच टॉस करूया. चला, अरणा 11 आणि कृषीभूमी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर विनंती करून कोऑपरेट करा. मधल्या इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस कंप्लीट करायचा आणि आमचे मान्यवरही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. विनंती करेन अरणा 11 टीमचे कॅप्टन आणि कृषीभूमी 11 टीमचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी.
यस अर्णव 11 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. अर्णव 11 टीमचे कॅप्टनचे इथे हार्दिक स्वागत आहे. विनंती करेन खुशी भूमी 11 टीमचे कॅप्टन आपणही टॉस साठी या. विनंती करेन जिथे अर्णव 11 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे. निश्चितपणे आपण पाहतोय आपण अनुभवतोय या स्पर्धेचा आनंद घेतोय. SCPL एक दमदार स्पर्धा श्री शिवछत्रपती ग्रामीण टेनिस क्रिकेट अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असोसिएशन मध्ये असणारी स्पर्धा असोसिएशन मध्ये एक चांगल्या पद्धतीचे संघ आहेत आणि ते सातत्यानं गावासाठी खेळताना बघायला मिळतात. पण आज संघ मालकांच्या विश्वासासाठी ते मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर संपूर्ण कमिटी मेंबर्स आणि त्यांनी घेतलेली मेहनत. यस खुशीभूमी 11 टीमचे सुद्धा कॅप्टन आलेत आणि मान्यवरांच्या शुभ हातानं इथे टॉस कंप्लीट करूया. निशिकांतजी चव्हाण साहेब आणि भरत साहेब यांच्या शुभ हाताने आपण टॉस करतोय. यस कॉल कोण करतोय? यस खुशीभूमी 11 टीमचा कॉल असेल. एक चांगल्या पद्धतीचा टॉस आणि टॉस जिंकला टीम अर्णव 11 संघानं काय निर्णय असेल? फिल्डिंग करू इस फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असेल या संपूर्ण मॅच साठी. आपण जातोय मान्यवरांकडे जिथे आपण पाहिलं तर आपल्या समवेत भारतजी गोरेगावकर सर आहेत. एक भव्य दिवस स्पर्धा साहेब आपण पाहतोय. एक दमदार स्पर्धा आणि एक चांगल्या पद्धतीची असोसिएशन एक कुटुंब बनवलंय असोसिएशननं आणि एक चांगल्या पद्धतीची 2 दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा कशी वाटते आणि या खेळाडूंना आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? निश्चित स्वरूपात मी आता आज पहिलाच दिवस आहे खरं तर आणि या स्पर्धेचं स्वरूप बघितलं मला वाटतं श्री शिवछत्रपती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन रायगड जिल्ह्यातला एक असोसिएशन जेवढे आहेत त्या असोसिएशनमध्ये माझ्या दक्षिण रायगड जिल्ह्यामधली एक उत्कृष्ट आणि नामांकित अशी असोसिएशन आहे. हे मला अभिमानाने या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय. कारण यामध्ये ग्रामीण भागातले दर्जेदार खेळाडू कसे निर्माण होतील आणि त्या खेळाडूंना उत्तम पद्धतीचा प्लॅटफॉर्म कसा मिळेल यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे असोसिएशन आणि या असोसिएशनसाठी मेहनत घेणारे माझे स्नेही मित्र अजयजी नाडकर त्यांचे सर्व सहकारी तुम्ही स्वतः समालोचक ही उन्हाची तमा न बाळगता जी मेहनत घेताय आणि या मेहनतीबद्दल आम्ही सार्वजनिक जीवनात वावरणारे आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते तुमचे शतशः ऋणी आणि आभारी आहोत. कारण ज्या खेड्यापाड्यामध्ये हे खेळाडू लपलेले आहेत खरं तर हे हिरे आहेत आणि त्यांना उजेडात आणण्याचं अनन्य साधारण काम असोसिएशनच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या स्पर्धा भरवून केल्या जातात. त्यामुळे तुमचं सर्वांचं आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. यासाठी असोसिएशनला मनापासून धन्यवाद. असोसिएशनच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक. स्वतः समालोचक म्हणून आपण उत्तम पद्धतीने काम करताय. आपले सहकारी आहेत त्यांचं देखील कौतुक आणि क्रीडापटूंना मनापासूनच्या शुभेच्छा सदिच्छा. जो यशस्वी होईल त्याचं अभिनंदन आणि ज्यांचं यश थोडक्यासाठी हुकून जाईल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्वांनी खेळाडू वृत्ती मैदानात आणि स्वतःच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात देखील बाळगावी अशा सर्वांना शुभेच्छा देतो. आपण या ठिकाणी मला बोलवलात मान सन्मान केलात आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिलीत याबद्दल सुद्धा मी आपल्या ऋणी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. आपले हे शब्द निश्चित आम्हाला खूप सारे प्रेरणादायक असतील आणि आभार विनंती करतो व्यासपीठावरती असं नसता या स्पर्धेचा आपण आनंद घेऊया आणि समालोचन कक्षामध्ये जिथे आपण मनोज सरांच्या समोर जोडूया मागच्या उत्तरार्धाच्या खेळासाठी. धन्यवाद. धन्यवाद हर्षल मुंडे सर तसेच भरत गोरेगावकर सर आपलं सुद्धा इथे हार्दिक स्वागत असेल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पहा वाईट चेंडूने सुरुवात झाली. अवांतर धाव जोडली एक धाव फलकावर त्यानंतर एक सिंगल धाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर 72 धावांचं आव्हान ठेवलंय. प्रथम फलंदाजी करत असताना टीम श्रेयशी देवन यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द लेफ्ट स्टंप. यस इट इज वाईट. अवांतर स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. 3 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील या ठिकाणी. पहिलं षटक आहे गोंदाजी मार्फत. गोंदाज आपल्याला अभि धाडवे हा पाहायला मिळतोय. तर स्टार्टिंगला फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला विराज. यावेळेस लोअर फुल टॉस होता त्याला धिरकावून दिलंय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक असेल परंतु चुकी घडते. सुनेला क्षेत्ररक्षक होता तिथे झेल मात्र सोडला. इथं 2 धावा तद्वर सहजरित्या अगदी इथे पूर्ण केल्या जातील.
नक्कीच मित्रांनो इथं सांगेल की ज्या ज्यावेळी एखाद्या फलंदाजाचा झेला सोडला जातो ना त्यावेळी मात्र त्याचा आत्मविश्वास हा दुणावला जातो. तेच काहीसं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानात पाहायला मिळेल का. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर यस इट इज वाईट. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपात एक धावफलकावर जोडली जाईल. पहा 6 धावा आपल्याला धापलकर पाहायला मिळतील. पॉवर प्लेचं पहिले षटक चालू आहे. पाहायला गेला तर 30 सर्कलच्या धार आपल्याला फक्त 2च खेळाडू पाहायला मिळतील. एक मिड ऑफ रिझर्व मध्ये एक डीप स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. यावेळेस पहा हाफ ट्रॅकर होता त्याला भिरकावून दिला. चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पार येईल हा पहिला दणदणीत खणखणीत चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या जमली 10 या आकड्यावरती. 10 आकड्याचा विचार केला तर मित्रांनो क्रिकेट जगतातील ज्याला क्रिकेटचा देव म्हणून संबोधलं जातं सचिन रमेश तेंडुलकर त्यांचा जर्सी नंबर 10. यावेळेस नो लॉ ऑफ 22 नुसार दंडित केलं गोलंदाजाला. नक्कीच चांगला झेल पाहायला मिळाला होता परंतु पंचांकडून नो घोषित केले. या 2 धावा आपल्याला धापलकर पाहायला मिळतील. त्यानंतर चांगली एक संधी फलंदाजासाठी उपलब्ध असेल तर फ्रीच्या स्वरूपात. उघडा डोळे पहा नीट येणारा चेंडू असेल फ्री हिट तर स्ट्रायकिंगला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. देवीदास एसपीएल पर्व 3चा बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला संबोधले गेले होते तोच देवीदास आपल्याला इथे स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम तलेगाववाडी. कशा पद्धतीने त्यावरती फटका खेळला जाईल की गोलंदाजाचं कमबॅक होईल ना ते येणारा चेंडू आपल्याला सांगून जाईल. गोलंदाज असेल अभि धाडवे. पहा हाफ ट्रॅकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. चेंडू जाईल फायनल रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार येईल हा चौकार. पहिली गोलंदाजीसाठी पहिल्या षटकासाठी अभि याला आमंत्रित केलं होतं परंतु पहा एक अवांतर धाव त्यानंतर एक सिंगल पुन्हा एकदा एक अवांतर धाव अशा स्वरूपाची कशी गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. यावेळी चांगला धाटीचा चेंडू होता. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक होता तिथे त्याद्वार एक धाव मात्र सहजरित्या इथे पूर्ण केली जाईल. या एक धावेने धावफलक जाऊन पुढे बदल ते 17. मित्रांनो 17 आणि 13 हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. मग तो कोणासाठी ते अशुभ ठरेल ना तो पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला की गोलंदाजी करणाऱ्या टीमला. 17 धावा आपल्याला धापलकर पाहायला मिळते. ऑन स्ट्राईक फलंदाज विराज मॅन फ्रॉम खरबाचीवाडी. हा ट्रॅकर आडव्या बॅटने केला. क्षेत्ररक्षक असेल तिथे थोडं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. बॅकअप होता तिथे तर मात्र 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या. पहिला षटक संपतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या धापलकर पाहायला मिळते 19 धावा. डीजे श्रेयस 11 तसेच श्रीकांतजी तामट कर्णधार आपल्याला विनंती असेल कोणती टीम मीटिंग नको थोडं स्पीडअप घ्यायचं आहे.
आपणास विनंती असेल, आपलं सहकार्य आम्हाला मोलाचं असेल. त्यानंतर गोलंदाजी मार्कावर बदल पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाश दुसरे षटक हाताळण्यासाठी पाचारण केले. त्याला कर्णधार श्रीकांतनं विश्वास दाखवलाय गोलंदाज आकाशवरती. त्या विश्वासाला सार्थ ठरेल का येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बार लोअर फुलटा चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू राहिला सीमा रेषा पार, चौकार. आकाश याचं स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देवीदास. यावेळेस आडव्या बॅटने केलेला बॅटची काढा लागले. चेंडू जाईल लॉंग रेंज रिजन मध्ये 4 धावांसाठी, चौकार. 22 स्वरूपात या 4 धावा धावफलक जोडले जातील. डीजे पाठलाग करण्यासाठी उतरलेला संघ. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा हा तेज चेंडू पाहायला मिळाला. तेज तर्रार चेंडू होता. यष्टी रक्षकाचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस पहा गोलंदाज आकाशने कमबॅक केले. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती पाहायला गेला तरी एक चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला पॉइंट रिजन मध्ये 4 धावांसाठी. त्यानंतर एक 22च्या स्वरूपात 4 धावा. यावेळेस पहा आडव्या बॅटने स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल पुन्हा एकदा 1 बाउंस, सीमा रेषा पार. या षटकातील हा 3रा चौकार. आपण डीजेच्या माध्यमातून सुमधुर आवाज ऐकते. डीजे ओमकार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. बाउंड्री मध्ये चेंडूला हलक्या हाताने खेळलंय. एक धावावरती सहजरित्या पूर्ण दुहेरीचा प्रयत्न, परंतु इथं थांबवलं गेले. एकच धावावरती थांबवलं लागेल. या एकही धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचले आपल्याला 32 आकड्यावरती. 32 ऑन अ स्कोर कार्ड, नो लॉस. अजूनही विराज आणि देवीदास हे सलामीचे फलंदाज आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते. दुसरे षटक प्रगतीपथावर आतापर्यंत पाहायला गेला तर 4 चेंडूंचा 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये पाहायला गेला तर 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज आकाशनं. 3 चौकार आले होते. 2 देवीदासच्या बॅट मधून तर एक 22च्या स्वरूपात आक्रमण चढवलं गोलंदाजावरती. पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पाया चेंडू पडल्यानंतर थोडी उचली कमी घेतली आणि याच कारणाने हा पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. दुसरे षटक संपते. दुसऱ्या षटकात धावसंख्या धावफलक पाहायला मिळते 32 धावा. तोपर्यंत ऐकू येते का डीजे. कोणती टीम मीटिंग नको, आपल्याला विनंती असेल, आपल्याला वारंवार सूचना देण्यात येते, आपण सहकार्य करायचं आहे.
मार्कावर बदल पाहायला मिळेल. सौरभ शिर्के हा गोलंदाज आपल्याला तिसरे षटक हाताळण्यासाठी पाहायला मिळेल. तर पहा दुसऱ्या षटकामध्ये आकाशवरती विश्वास दाखवला होता, परंतु 13 धावा खर्च केल्या या गोलंदाज आकाशनं. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आपल्याला विनंती असेल. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सौरभ शिर्के गोलंदाजी मार्कावर पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देवीदास. लोअर फुल्ड सुद्धा त्याला भिरकावून दिले. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक असेल तिथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु 4 धावा मात्र अडवू शकला नाही. हा येईल चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक 10 पाहायला मिळतात आपल्या 36 धावा. देवीदास ऑन फायर. मी म्हटलं होतं मागच्या वर्षी सीझन 3 मध्ये ज्याला बेस्ट बॅटर म्हणून नावाजलं होतं तोच हा फलंदाज. यावेळेस पहा घुटना टेक तमाशा देख. स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये हा येईल षटकार. 6 धावा डीजे. पहा या षटकाराच्या साह्याने तब्बल 42 धावा धापालकर पाहायला मिळते आपल्याला. 42 ऑन स्कोर कार्ड विदाउट लॉस. देवीदास आणि विराज ही सलामीची जोडी अजून मैदानाच्या पाहायला मिळते. पहा देवीदासने आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार लागवलाय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये चेंडूला खेळलाय. चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमा रेषा पार. चौकार. सन्माननीय महेशजी तलवडकर साहेब, त्याचबरोबर नितेशजी तलवडकर साहेब आणि रणजितजी मस्कर, आपणास विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती या. आसन सुवा. आपल्या SCPL 2024 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. चला जाऊया पुन्हा एकदा मैदान दिशेने. यावेळेस पहा कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज देवाला डॉट करणारा चेंडू होता. 46 धावा धापालकर पडतोय. तिसरे षटक प्रगतीपत्र आतापर्यंत पाहायला गेला तर सौरभ शिर्केवरती हल्ला चढवला. 3 चेंडू मध्ये तब्बल 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने 16 धावा खर्च केलेत. यावेळेस पहा एक देखना फटका. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल 1 बाउंड सीमा रेषा पार. चौकार. पन्नास धावा संघाचं अर्धशतक पाहायला मिळते. यावेळेस पहा स्विच हिटचा फटका. पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय 1 बाउंड सीमा रेषा पलीकडे. 4 धावांसाठी येईल हा बॅक टू बॅकचा दुसरा.
पहा सौरभ आले, सौरभवरती हल्ला चढवला, तब्बल 22 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना सौरभ या गोलंदाजानं. अजूनही विजयासाठी 18 धावांची गरज असणार आहे. बॅटिंग करत असताना टीम दुर्गेश फायटर या संघासाठी. पहा मी म्हटलं होतं SCPL सीझन 3 मध्ये ज्याला बेस्ट बॅटरचा किताब मिळाला होता तोच देवीदास आपल्याला मैदानाच्या पार मिळते. यावेळी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील विराज. चांगला फटका, मोठा फटका आहे, चेंडूला भिरकावून दिलाय, सीमा रेषा पार, षटकार. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पण तो कुठेही संपर्क नाही बॅटचा आणि याच कारणाने हा डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती जरूर मोठा फटका आला होता, विराजच्या बॅटमधून 6 धावा पाहायला मिळाल्या, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज आकाश. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा तेज तर्रार चेंडू पाहायला मिळाला, थेट यष्टिरक्षकाचा विसावा घेणारा चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट बॉल. चांगलं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजी करत असताना सौरभच्या माध्यमातून. पुढचा बॉल. यावेळेस हा ट्रॅकर समोरच्या रिजन मध्ये चेंडूला खेळला, चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमा रेषा पार. या षटकातला हा दुसरा षटकार. पूर्ण केली जाईल. या एक धावेने धावफलक पुढे जाऊन बदलते 67 या आकड्यावरती. 67 ऑन स्कोर कार्ड, नो लॉस. पहा अजूनही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या पाहायला मिळते. गोलंदाजांना अजूनही विकेट घेण्यात यश मात्र इथे आले नाही. देवा मॅन फ्रॉम तलेगाववाडी. तर नॉन स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळते विराज. पुढचा बॉल. यावेळेस पहा चांगला चेंडू होता, एक धाव अगदी सहजरित्या इथे पूर्ण करण्यात आली. चौथं षटक संपते. चौथ्या षटकात धाव संख्या पाहायला मिळते आपल्याला 68 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 4 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 4 धावा. पहा आपण पाहताय मॅच क्रमांक 3. एका बाजूला पाहायला गेला तर दुर्गेश फायटर होते, त्यांच्या विरुद्ध श्रेयांशी 11. 72 धावांचं लक्ष होतं. चांगले मोठे फटके आपल्याला दोन फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर शेवटचं आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर श्रीकांत स्वतः कर्णधार. 6 चेंडू आणि 4 धावा. पहिला चेंडू यावेळेस पहा भन्नाट वेग घेणारा चेंडू होता. यावेळेस डॉट बॉल सुरुवात झाली या षटकाची. यावेळेस पुन्हा एकदा मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 4 धावा. या धावा बनवल्या जातील का की या धावा रोखल्या जातील? येणाऱ्या 5 चेंडू मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळेस डान्सिंग डाऊन द डाऊन चेंडूला खेळलंय. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एकेरी धावेचं रूपांतर हे पाहायला गेला तर बघता बघता दुहेरी धावेत झालं आणि या दुसरी धावेचं रूपांतर सुद्धा तिसऱ्या धावेत झालं. पहा अतिशय चांगलं आपल्याला क्रिकेट पाहायला मिळालं दोन फलंदाजांच्या माध्यमातून. मग मित्रांनो युद्धाचं ठिकाण असेल किंवा क्रिकेट तिथे आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि तीच चुकी घडते आपल्याला इथं श्रेयांशी 11 या संघाकडून. 3 धावा. यावेळेस पापात्र विजयासाठी मात्र 1 धावेची गरज असणार आहे आणि खेळ बाकी असणार आहे 4 चेंडूंचा.
श्रीकांत गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतील. येस अवांतर स्वरूपात आणि हा सामना जिंकला ते दुर्गेश फायटर या संघानं आपला हार्दिक अभिनंदन असेल. पहा ज्याच्या बॅट मधून 17 चेंडू मध्ये 40 धावांची खेळी पाहायला मिळेल आपल्याला. तोच देवा. आपल्याला विनंती असेल महेश तलोटकर नितेश तलोटकर यांच्या शुभ हस्ते आणि प्रणिल म्हस्के यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. आपल्यास विनंती असेल मान्यवरांना सुद्धा की आपण त्याला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कार सन्मानित करायचं. त्याच्या बॅटमधून पाहायला गेलं तर 17 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांची खेळी पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतो मॅच क्रमांक 4 एका बाजूला पाहिला अर्णव 11 तर त्यांच्या विरुद्ध असणार आहे खुशी भूमी 11. या दोन संघादरम्यान ही मॅच होईल. या मॅचचा गोड आवाज ऐकण्यासाठी आपण जाऊयात आमचे साथी समालोचक हर्षल मुंडे सर यांच्याकडे. आणि तुम्ही कुठेही जाऊ नका, ही स्पर्धा पाहत राहा. तो पण ऐकूया एक छोटासा डीजे. मच मनोज सरांचा आवाज या पलीकडे आपण ऐकत होतो. त्या पलीकडे डीजे ओमकार नाही ऐकलं. एक दमदार स्पर्धा आपण पाहतो. पहिला दिवस आणि महत्वपूर्ण चौथी मॅच आता आपल्या बीटीसाठी येईल. निर्णायक सामना एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल खुशी भूमी 11. त्यांच्या विपक्षामध्ये टीम अर्णव 11. टॉस जिंकला टीम अर्णव 11 संघानं पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 5 षटकांचं पहिलं पूर्वार्धाचं खेळ फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. विनंती करेन आमच्या पंचांचे आम्ही लक्ष वेधू की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला 8 मॅचेस 5 ओव्हरच्या कंप्लीट करायच्या आहेत आणि आतापर्यंतचा जर विचार केला तर 2:05 जास्त झालेत आणि आत्ताचा हा चौथा सामना चालू आहे. म्हणजे अजूनही सामना चालूही नाही झाला, म्हणजे 3च मॅच कंप्लीट झाल्यात. अजून खूप सारे सामने बाकी आहेत. विनंती करेन म्हणजे बघा अजून ही मॅच पकडली तर 5 सामने आज आपल्याला खेळवायचे आहेत. खेळाडूंचा प्रतिसाद मिळेल, खेळाडूंची साथ मिळेल तर आणि तरच या सामन्यांचा विचार केला तर सामने कंप्लीट होऊ शकतात. थँक्यू सो मच. ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते अर्णव 11 तळेगाव वर्सेस खुशीभूमी 11. यापुढे होणारी मॅच क्रमांक